कांदा पिकाचं उत्पादन आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत 5 दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम 17 मार्च ते 29 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे। दिनांक 17 मार्च रोजी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर जयंत गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी निफाड, अण्णाजी हांडे, सतीश चौरे, प्रगतशील शेतकरी निफाड यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून डॉक्टर RC गुप्ता, सहाय्यक संचालक वनस्पती रोगशास्त्र NHRDF चेतेगाव यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रमुख वक्ते अनंत बनसोडे, मृदा शास्त्रज्ञ यांनी मातीचे आरोग्य व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। या 5 दिवसीय प्रशिक्षण कालावधीत संस्थेचे वैज्ञानिक डॉक्टर जास्ती श्रीवर्षा, अशोक टेलर, मनोज पांडेय, डॉक्टर नितीश शर्मा, BP रायते, संदीप लवांड यांच्याकडून कांदा पिकाच्या विविध क्षेत्रांवर जसे कांद्याच्या सुधारित जाती, लागवडीतील यांत्रिकीकरण, विशेषतः ट्रॅक्टर चलित यंत्र, एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन, कांदा पिकाचं सिंचन, खत आणि तण व्यवस्थापन, तसेच कांदा साठवण व गुणवत्ता सुधारण्यासाठी काढणी नंतरच्या पद्धती व आधुनिक पद्धतीने साठवण करून कांदा पिकाचं गुणवत्तापूर्ण उत्पादन व साठवणूक या सर्व विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभेल। उपस्थित शेतकऱ्यांना बागवानी अनुसंधान केंद्रामार्फत चालविल्या जाणाऱ्या जैव नियंत्रण, माती परीक्षण, संशोधन फार्म व कीटकनाशक अवशेष तपासणी प्रयोगशाळा याबाबतही माहिती देण्यात येईल।